वसई विरार महापालिकेने तोडक कारवाई करून भुईसपाट केलेलं अर्नाळा परिसरातलं 7C रिसॉर्ट पाहण्यासाठी आज अनेकांनी गर्दी केली होती। या कारवाईत रिसॉर्ट मालकाला जवळपास 5 ते 6 कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे। ठाण्याचे माजी परिवहन समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरेना या रिसॉर्टमध्ये झालेल्या मारहाणीनंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता। त्यानंतर वसई विरार महापालिका आणि महसूल प्रशासनाने विरारमधल्या अर्नाळा परिसरात केलेल्या कारवाईत 7C रिसॉर्ट भुईसपाट करण्यात आलं आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहूयात आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरचा रिपोर्ट। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच जवळपास 15.5 तास ही तोडक कारवाई चालू होती। विरारच्या नवापूर येथील 7C या रिसॉर्टवर दुपारी 12 वाजताची कारवाई सुरू झाली। ती पहाटेच्या 3:30 वाजेपर्यंत ही तोडक कारवाई सुरू आहे। संपूर्णपणे रिसॉर्टचा परिसर आहे, जेवढे बांधकाम आहेत, जेवढ्या साइडिंग आहेत त्या संपूर्ण तोडल्या गेलेल्या आहेत आणि पहाटे 3:30 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू आहे। पालिका प्रशासन आणि महसूल प्रशासन याच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई सुरू आहे। मिलिंद मोरे यांच्या मारहाणीनंतर त्यांचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर वरिष्ठ नेत्याचा आलेला फोन आणि त्यावर झालेली ही कारवाई एक संपूर्ण जे लोकांमध्ये आहे हे चर्चेचा विषय आहे। पहिल्यांदाच वसई विरार महानगरपालिकेने एवढी मोठी तोडक कारवाई पहाटे 3:30 वाजेपर्यंत केले, त्यामुळे एकूणच वसई विरारमध्ये हा चर्चेचा विषय ठरलाय। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।